नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद। आज तिसऱ्या दिवशीही मदतीचा ओघ सुरूच। दिवसभरात विविध सामाजिक संस्थांकडून जीवनावश्यक वस्तू आणि इतर साहित्य काँग्रेस कमिटी कार्यालयात जमा। पन्हाळ्यावरील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मनसेच्या 5 जणांविरुद्ध पन्हाळा पोलिसात गुन्हा दाखल। मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून खंडणी मागितल्यानं जिल्ह्यात खळबळ। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापुरात 28 सप्टेंबरला राज्यस्तरीय मेळावा घेण्यात येणार। मेळाव्याला मराठा बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं मराठा महासंघाचं आवाहन। दसरा महोत्सवांतर्गत रंगतदार आराधना कार्यक्रमात 7 राज्यातल्या तब्बल 117 कलाकारांनी आपल्या परंपरा आणि लोकनृत्यांचं केलं आकर्षक सादरीकरण। आणि शारदीय नवरात्रोत्सवाच्या 5व्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाई देवीची श्री भुवनेश्वरी माता रूपात, श्री तुळजाभवानी देवीची वनविहार सिंहासनारूढ रूपात, दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची 5 पाकळीच्या कमळ पुष्पातील खडी अलंकारिक सरदारी रूपात बांधण्यात आली पूजा। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। शारदीय नवरात्रोत्सवाचा आज 5वा दिवस। आज करवीर निवासिनी अंबाबाई देवीची श्री भुवनेश्वरी माता रूपात तर श्री तुळजाभवानी देवीची वनविहार सिंहासनारूढ पूजा बांधण्यात आली होती। 5व्या माळेला दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती। नमस्कार, मी अविनाश मुलेश्वर, करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मी देवीचा हक्कदार श्रीपूजक। नवरात्रोत्सवाच्या 5व्या दिवशी नवरात्राच्या 4थ्या माळेला आज देवीची भुवनेश्वरी या स्वरूपात पूजा बांधण्यात आलेली आहे। दशमहाविद्यांपैकी 4थी महाविद्या भुवनेश्वरी मानली जाते। आता ब्रह्मदेवानं सोमाहुती जेव्हा हवन केलं तेव्हा या हवनाची संरक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी भुवनेश्वरी विराजमान झाली होती। पुढे सृष्टीच्या निर्मितीनंतर त्रिभुवनाची संरक्षणाची जबाबदारी देखील ह्याच देवीने शिरावर घेतली, म्हणून या देवीचं भुवनेश्वरी हे नाव रूढ झालं। ह्याच देवीला राजराजेश्वरी ह्या नावाने देखील ओळखले जाते। ही देवी कमलासनामध्ये विराजमान असून देवीच्या हातामध्ये अंकुश आणि राजपाश आहेत। नमस्कार, आज शारदीय नवरात्रोत्सव दिवस 5व्या माळेला आई तुळजाभवानी देवीची वनविहार सिंहारूढ रूपात पूजा बांधण्यात आली। छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टकडून पुजारी बाळकृष्ण दादरणे, अमर जुगर, विजय बनकर, राम शिंगे, सारंग दादरणे व राज जुगर यांनी ही पूजा बांधली। दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची 5 पाकळीच्या कमळ पुष्पातील खडी अलंकारित सरदारी रूपात तर कोडोलीच्या श्री अंबाबाई देवीची छत्रपती शिवरायांना तलवार देताना आई अंबाबाईच्या रूपात पूजा बांधण्यात आली होती। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांकरिता मदतीसाठी हात पुढे करूया हा संकल्प करण्यात आलाय। त्यानुसार पूरग्रस्तांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात मदत संकलित करण्यात येत आहे। आज तिसऱ्या दिवशी ही मदतीचा ओघ सुरूच होता। आज दिवसभर देखील विविध सेवाभावी सामाजिक संस्था आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तू आणि इतर साहित्य जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात जमा केलं। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचं आवाहन केलं होतं। बुधवारी 24 सप्टेंबरपासून ही मदत जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात संकलित करायला सुरुवात केली आहे। गेल्या 2 दिवसात पूरग्रस्त मदत संकलनाचा लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। आज तिसऱ्या दिवशीही दिवसभर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये मदतीचा ओघ सुरूच होता। दिवसभरात अनेक सामाजिक संस्था, काँग्रेस पदाधिकारी आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी स्वतःहून या ठिकाणी येऊन पूरग्रस्तांसाठी मदत जमा केली आहे।
आज शाहूपुरीतील डी ग्रुप यांच्या वतीनं मराठवाडा पूरग्रस्तांसाठी धान्याचं किट देण्यात आलं। यावेळी संजय पटकारे, तुषार चव्हाण, विकास घागरे, अमर गावडे, दर्शन मंडपे, ओंकार खोंदले, आसिफ वांगी, राकेश मगर, सौरभ पवार, निखिल नाईक, सचिन कुलकर्णी आणि मच्छिंद्र बनसोडे उपस्थित होते। देशभक्त रत्नापांना कुंभार जनता सेंट्रल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर स्टोअर्स या संस्थेच्या वतीनं 1 टन गहू आणि 1 टन तांदूळ देण्यात आला। संस्थेचे चेअरमन रमेश उर्फ नाना बाळसो उल्पे, व्हाईस चेअरमन मदन बंडोपंत चोडणकर, ज्येष्ठ संचालक आकाराम पाटील, मधुकर शिंदे, दीपक शिराळे, रवी किरण चौगुले, तानाजी साजणीकर, इंदुमती मिरजकर, संस्थेचे मॅनेजर आणि सर्व कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत ही मदत काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शशिकांत बावचकर यांनी देखील आज 5 पोती तांदूळ, 5 पोती गहू आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, साखर आदी साहित्य जमा केलं। भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक A.D. पाटील यांनी 4 पोती गहू, 4 पोती तांदूळ जमा केलाय। कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक युवराज गवळी यांनी 10 बॉक्स बिस्किटे जमा केलीत। यावेळी अजित पाटील आणि जनार्दन कांबळे उपस्थित होते। शिये इथले स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीनं संजय पोवार वाईकर आणि संतोष पोवार वाईकर यांनी पूरग्रस्तांसाठी गृहोपयोगी साहित्याची 80 किट आज जमा केली आहेत। मराठवाडा अतिवृष्टीच्या भयंकर संकटातून जातोय। अनेक गावं पाण्याखाली गेल्यानं शेती, घरं, स्वप्न आणि भविष्य सगळंच वाहून गेलंय। या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी हात पुढे करूया हा मदतीचा संकल्प करण्यात आलाय। त्यानुसार ही मदत संकलित करण्यात येत असून 28 सप्टेंबरपर्यंत मदत स्वीकारली जाणार आहे। यानंतर हे सर्व साहित्य एकत्रितरित्या मराठवाड्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांना पाठवण्यात येणार आहे। पन्हाळा येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयातील शासकीय अधिकाऱ्यांकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मनसेच्या 5 जणांविरुद्ध पन्हाळा पोलिसात गुन्हा दाखल झालाय। मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून खंडणी मागितल्यानं पन्हाळ्यात खळबळ उडाली आहे। पन्हाळ्यातील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये 2021 पासून आजतागायत तुकडाबंदी आदेश असतानाही मोठ्या प्रमाणात दस्त नोंदणी होतीये। यातून पन्हाळा सहाय्यक दुय्यम निबंधकांनी बेकायदेशीर संपत्ती जमवली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या प्रकरणाची कार्यालयीन चौकशी व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सहाय्यक जिल्हा सहनिबंधक कार्यालयात निवेदन देण्यात आलं होतं। या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाद्वारे कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आला होता। हे प्रकरण मिटवण्यासाठी आणि आंदोलन मागं घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष विशाल मोरे, पन्हाळा तालुकाध्यक्ष लखन लादे, उपाध्यक्ष नयन गायकवाड, कोडोली शहराध्यक्ष तुषार चिकुर्डेकर आणि मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी पन्हाळ्याच्या प्रथम वर्ग सहाय्यक दुय्यम निबंधक अधिकारी रूपगंधा संतोष खोत यांच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी केली। त्यानंतर रूपगंधा खोत यांनी पन्हाळा इथल्या शासकीय विश्रामगृहात बोलवून नयन गायकवाड आणि लखन लादे यांनी तडजोडयंती 2 लाख रुपयांची मागणी केली। हा सर्व प्रकार 10 सप्टेंबरपासून सुरू आहे। मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून वारंवार पैशाची मागणी होत असल्यानं रूपगंधा खोत यांनी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा तक्रार नोंदवली आहे। या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचं पन्हाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी सांगितलंय। सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरवणाऱ्या स्वयंघोषित नेत्यांकडून खंडणीचा प्रकार उघडकीस आल्यानं पन्हाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे। 28 सप्टेंबरला रंकाळा येथील श्री दत्त मंगल कार्यालयात हा मेळावा होणार आहे। यामध्ये मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टीने चर्चा केली जाणार आहे। त्याचबरोबर कोल्हापुरातील मराठा भवन संदर्भात ठाम भूमिका घेण्यात येणार आहे। या मेळाव्याला मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पत्रकार बैठकीत करण्यात आलंय।
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. 28 सप्टेंबर रोजी शालिनी पॅलेसजवळ असणाऱ्या श्री दत्त मंगल कार्यालयात हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला खासदार शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह सर्व आमदारांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे हे भूषवणार आहेत. संयुक्त सरचिटणीस प्रकाश देशमुख, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायक पवार, कोषाध्यक्ष प्रमोद जाधव, सरचिटणीस गुलाबदादा गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात मराठा आरक्षण, सारथी संस्था आणि कुणबी दाखले या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. मराठा महासंघाच्या कार्यात गेली 25 वर्ष सातत्यानं सक्रिय असणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूरमधील कोल्हापूर मराठा भवन संदर्भात ठाम भूमिका घेण्यात येणार आहे. या मेळाव्याला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून मराठा बांधव उपस्थित राहणार असून मराठा बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केलं आहे. आणि जो सलोखा आहे महाराष्ट्राचा कुठेतरी बिघडायला लागलेला आहे तो टिकला पाहिजे. आणि कोल्हापूरची संस्थापिका रणरागिणी ताराराणी यांच्या जयंतीला 350 वर्षे पूर्ण होतात. त्यामुळं त्यांचा इतिहास महाराष्ट्रातनं देशभर पुन्हा एकदा जावा यासाठी त्यांचं दुर्मिळ छायाचित्राचं प्रकाशन या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळं कोल्हापूर या ठिकाणी ही कोल्हापूर नगरी ही ऐतिहासिक नगरी आहे. त्यामुळे या ठिकाणचा मेळावा ऐतिहासिक असा व्हावा या दृष्टिकोनातून कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा बांधवांनी बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी आवाहन करीत आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, शैलजा भोसले, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, उदय देसाई, सरदार पाटील, संपत्ती पाटील, अवधूत पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. इचलकरंजी शहरालगतच्या खोतवाडी अयोध्या नगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या चाकू हल्ल्यात पिता पुत्र गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी श्रेयस जोशी आणि त्याची आई मंजिरी जोशी या मायलेकांना अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या महिनाभरात खून, मारामारी आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात वाढ होत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. 2 दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास अक्षय गौरोजी यांच्यावर शेजारी राहत असलेल्या श्रेयस जोशी, त्याची आई मंजिरी जोशी आणि त्यांच्या श्रेयसच्या मित्रानं चाकू हल्ला केला होता. कुत्रा भुंकण्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद चिघळत गेला. या वादात मंजिरी जोशी हिनं अक्षय गौरोजीची कॉलर पकडून त्याला थप्पड मारली. एवढ्यावर न थांबता तिनं अक्षय याला जिवंत सोडू नका असा इशारा श्रेयसला केला. त्यानंतर श्रेयस जोशी आणि त्याच्या मित्रांनी अक्षयवर चाकूनं वार केला. याच दरम्यान मुलाला वाचवण्यासाठी धावून आलेले अक्षयचे वडील भरमा गौरोजी यांच्यावरही हल्लेखोरांनी चाकूनं हल्ला करत पोटावर गंभीर वार केला. या हल्ल्यात अक्षय गौरोजी आणि त्यांचे वडील भरमा गौरोजी हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी आरोपी श्रेयस जोशी, मंजिरी जोशी आणि श्रेयसचा मित्र यांच्याविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी आज श्रेयस जोशी आणि मंजिरी जोशी या मायलेकांना अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक दरेकर करतायत. राज्याच्या प्रमुख शाही दसरा महोत्सवाअंतर्गत कोल्हापुरातील दसरा चौकातल्या पटांगणावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. गुरुवारी सायंकाळी रंगतदार आराधना कार्यक्रमात 7 राज्यातील तब्बल 117 कलाकारांनी आपल्या लोकपरंपरा आणि लोकनृत्यांचं आकर्षक सादरीकरण करून कोल्हापुरांना मंत्रमुग्ध केलंय. नवरात्रोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शाही दसरा उपक्रमांतर्गत कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातल्या मैदानावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. गुरुवारी पार पडलेल्या रंगतदार आराधना कार्यक्रमात विविध लोककला, नृत्यप्रकार आणि सांस्कृतिक वारसांचं दर्शन घडलं. राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील कलाकारांनी आपली कला सादर केली. कार्यक्रमाची सुरुवात राजस्थानी कलाकारांच्या पारंपरिक चरी नृत्यानं झाली.
डोक्यावर पेटलेल्या ज्वाळांसह लयबद्ध नृत्य करत कलाकारांनी कौशल्यपूर्ण सादरीकरण केलं. त्यानंतर सोंगी मुखवटे नृत्यानं प्रेक्षकांना महाराष्ट्र गुजरात सीमेवरील आदिवासी लोककलेचा नजराणा अनुभवायला मिळाला. नृत्य, संगीत आणि पदन्यास यांचा सुंदर मिलाफ प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ठरला. या कार्यक्रमातून प्रेक्षकांना विविध रंगी लोककलेच्या सादरीकरणाद्वारे देशातील 7 राज्यांच्या परंपरा, संस्कृती आणि उत्सवाची झलक एकाच ठिकाणी अनुभवायला मिळाली. शाही दसऱ्याच्या मंचावर झालेल्या आराधना भाग 1नं उपस्थित प्रेक्षकांना अक्षरशः मोहित केलं होतं. स्मार्ट मीटरची सक्ती शहरांमध्ये करू नये यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळानं महावितरणचे अतिरिक्त अभियंता विनय तिरमारे यांची भेट घेतली. यावेळी शहरासह जिल्ह्यात स्मार्ट मीटरची सक्ती करू नये या मागणीचं निवेदन तिरमारे यांना देण्यात आलं. ग्राहकांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नये असं शासनाचे निर्देश असतानाही सध्या महावितरणकडून शहरासह ग्रामीण भागात वीज ग्राहकांच्या वीज कनेक्शनसोबत स्मार्ट मीटर सक्तीनं बसवण्यात येत आहेत. ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळानं महावितरणचे कार्यकारी अभियंता विनय तिरमारे यांची भेट घेतली. वीज ग्राहकांच्या व्यथा मांडत स्मार्ट मीटरची सक्ती करू नये यासाठी शिष्टमंडळाच्या वतीनं तिरमारे यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के. पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटके, उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गणेश जाधव, सरचिटणीस सुनील देसाई, निरंजन कदम, पद्मजा तिवले, सादिक अत्तार, रियाज कागदी, राजेंद्र भोसले, सौरभ कदम, सुरेश कुरणे, हर्षल कदम, मंगल कट्टी, नीलोफर बागवान, शशिकांत कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यातील विविध योजनांमधील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानासारखे उपक्रम राबवणं गरजेचं आहे असं प्रतिपादन आमदार विनय कोरे यांनी केलंय. पन्हाळ्यावर आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत विविध लाभ तसंच दाखले वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. सर्वसामान्य जनतेला त्यांच्यासाठी कार्यान्वित असलेल्या विविध योजनांचा लाभ जलद गतीनं मिळावा म्हणून राज्य शासनाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानासारखे उपक्रम राबवले जातात. या अभियानांतर्गत विविध महसूल कार्यालयात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा अभियान राबवण्यात आलंय. या अभियानांतर्गत पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील लाभार्थ्यांना त्यांच्या दाखल्यांचं वाटप पन्हाळ्यात करण्यात आलं. यावेळी आमदार विनय कोरे, पन्हाळा शाहूवाडी विभागाचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे, शाहूवाडीचे तहसीलदार गणेश लव्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार विनय कोरे यांनी राज्यातील विविध योजनांमधील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानासारखे उपक्रम राबवले पाहिजेत असं सांगितलं. या शिबिराअंतर्गत पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील 1362 लाभार्थ्यांना दाखले देण्यात आलेत. यामध्ये वनहक्क योजनेचा लाभ 90 लाभार्थ्यांना, जिवंत सातबाऱ्यांचा लाभ 286 जणांना देण्यात आला, तर 332 जणांना जातीचे दाखले देण्यात आलेत. या समारंभाला पन्हाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर, शाहूवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मंगेश कुचेकर, पन्हाळ्याचे नायब तहसीलदार संजय वळवी, संजय जाधव यांच्यासह पन्हाळा शाहूवाडी तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते. कोल्हापूर शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज हिंदू जनसंघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त शिल्पा दरेकर यांची भेट घेतली. शहरात नव्यानं करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची माहिती द्यावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. कोल्हापूर शहरातील रस्त्यांची परिस्थिती सध्या भयावह झाली आहे. शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवर पडलेले प्रचंड खड्डे, उखडलेले डांबर, पावसाळ्यात साचलेलं पाणी आणि आता पावसाळ्यानंतर सर्वत्र उडणारी धूळ यामुळं नागरिकांचं जीवन धोक्यात आलंय. खराब रस्त्यांमुळे झालेल्या अपघातांमध्ये अनेकांना गंभीर दुखापती, कायमचा अपंगत्व आणि मृत्यू ओढवलेत. त्यामुळं आज हिंदू जनसंघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका उपायुक्त शिल्पा दरेकर यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीनं मागील 3 वर्षात नव्यानं बनवण्यात आलेल्या डांबरीकरण रस्त्यांचं आणि दुरुस्ती केलेल्या सर्व रस्त्यांची यादी पालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावी, प्रत्येक रस्त्याच्या कामासाठी जारी करण्यात आलेल्या वर्क ऑर्डरची प्रत उपलब्ध करून द्यावी,
रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदारांची संपूर्ण माहिती उपलब्ध करून द्यावी, प्रत्येक रस्त्यासाठी मंजूर निधी आणि खर्च केलेला निधी याची माहिती द्यावी, प्रलंबित आणि मंजूर रस्ते कामांची अद्ययावत यादी द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी अभिजित पाटील, आनंदराव पवळ, सुनील सामंत, कविराज कबुरे, राजेंद्र तोरसकर, संभाजी थोरवत, महेश पोवार, अजय सोनवणे, सुरेश जाधव, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते. कोल्हापूर शहरातील पुरातन वास्तूंचं जतन करावं, अशा वास्तूंवरील झाडं झुडपं काढावी, तशी मागणी युवक, विद्यार्थी, पालक प्रवेश हक्क आणि संरक्षण संघटनेनं केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी वस्तू संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक उदय सुर्वे यांना दिलं. कोल्हापूर शहरातील पुरातन वास्तूंची डागडुजी करण्यात यावी, हेरिटेज वास्तूला घेरलेल्या झाडांच्या फांद्या तोडून वास्तूंचं जतन करण्यात यावं, अशी मागणी आज युवक, विद्यार्थी, पालक प्रवेश हक्क आणि संरक्षण संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन टाऊन हॉल इथल्या वस्तुसंग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक उदय सुर्वे यांना देण्यात आलं. कोल्हापूर शहरातील मेन राजाराम हायस्कूल इमारत, शालिनी पॅलेस, शिवाजी तंत्रनिकेतन विद्यालय, जिल्हा परिषद, कागलकर हाऊस, शिक्षण उपसंचालक कार्यालय, इथला हत्ती महल, ट्रेझरी ऑफिस, टाऊन हॉल अशा बऱ्याच लहान मोठ्या पुरातन वास्तूंचं संवर्धन आणि जतन करण्याकडे दुर्लक्ष होतंय. तसंच झाडांच्या फांद्या या वास्तूंना घासून भिंतींची पडझड होतीये. त्यामुळे पुरातन वास्तूंचं सौंदर्य नष्ट होतंय. त्यासाठी याकडे वेळीच लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी युवक, विद्यार्थी, पालक प्रवेश हक्क आणि संरक्षण संघटनेचे अविनाश माने, उपाध्यक्ष गौरव पोवार, सचिव फिरोज सरगूर, निमंत्रक प्रतापसिंह शेटे, शेखर वडणगेकर, मोहसिन बागवान आदी उपस्थित होते. कागलमधील गहिनीनाथ हजरत गैबी पीर उरूस यंदा परंपरेनुसार शिस्तबद्ध पद्धतीनं आणि उत्साहात साजरा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय. हा उरूस दिनांक 22 ते 28 ऑक्टोबर दरम्यान होणार असून त्यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कागलमधील गहिनीनाथ हजरत गैबी पीर उरूस यंदा परंपरेनुसार शिस्तबद्ध पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय गावच्या बैठकीत घेण्यात आला. 22 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर दरम्यान उरूस होणार असून या संदर्भात उरूस कमिटीचे अध्यक्ष रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी उरुसाला 400 वर्षांची परंपरा असून ही परंपरा कायम राखणं हे आपलं कर्तव्य असल्याचं मत व्यक्त केलं. उरूस काळात होणारे कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी, तसंच स्थानिक व्यापाऱ्यांनी बाहेरील व्यापाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी गैबी पीर उरूस काळात वाहतूक समस्या टाळण्यासाठी बाहेरून येणाऱ्यांनी शहराबाहेर पार्किंग करावं, उरूस काळात अनुचित प्रकार करणाऱ्यांना धडा शिकवला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या बैठकीला शौकत मुजावर, हिंदूराव पाटील, नगरसेवक, व्यापारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. शारदीय नवरात्रोत्सवाच्या 5व्या माळेला इचलकरंजीतील अंबाबाईची श्री महिषासूर मर्दिनी रूपात तर श्री रेणुका देवीची तपश्चर्या रूपातील पूजा बांधण्यात आली होती. आज अंबाबाईच्या नवरात्रातला 5वा दिवस आहे. आम्ही आज देवीची पूजा महिषासूर रूपात बांधलेली आहे. महिषासूर मर्दिनी हे स्त्री शक्तीचे प्रतीक मानले जाते. देवी दुर्गेने महिषासुराच्या अत्याचाराचा नायनाट करण्यासाठी हे युद्ध केले. या युद्धात देवीने आपल्या विविध शक्तीचा वापर केला. हे युद्ध वाईट आणि धर्मावर अधर्माचे प्रतीक आहे. त्यामुळे नवरात्रीत महिषासुराचे प्रतीक म्हणून अंबा माता कोहाळ्याचे भेदन करीत आहे. यासाठी नवरात्रीतील 5व्या माळेला ललित पंचमी असेही संबोधले जाते. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आज नवरात्र उत्सवाच्या 5व्या माळेला रेणुका मंदिर इचलकरंजी येथे देवमाता आदिती देवी हिने शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी जी तपश्चर्या केलेली आहे ती पूजा आज बांधण्यात आलेली आहे. देवमाता आदिती देवी हिला नारद मुनीने तिच्या सौतीपासून दितीपासून जी पुत्र प्राप्त होतात ती राक्षसी आणि क्षत्रिय प्रवृत्ती जी होती ती आदिती देवीच्या देवपुत्रांना त्रास देण्याच्या तयारीत आहेत असं नारद मुनीने आदिती देवीला सांगितलं. म्हणून आदिती देवीने आपल्या देवपुत्रांचं रक्षण व्हावं म्हणून प्रभू विष्णूंच्याकडे तिने प्रार्थना केली की मला माझ्या देवपुत्रांना त्रास होतो आणि माझ्या पतीला अमरत्व मिळावं
म्हणून प्रार्थना केली, पण प्रभू विष्णूने ती नाकारली. ते माझ्या हातून होणार नाही असं सांगितलं आणि त्यांनी महादेवांच्याकडे पाठवलं. आदिती देवीने महादेवांच्याकडे न जाता ती स्वतः थेट आपल्या तपश्चर्याला सुरुवात केली. तिने तपश्चर्या करीत असताना पायाखाली पोलादी मुळे त्याच्यावर गजगा ठेवून त्याच्यावर गजगा आणि गजग्यावर डाव्या पायाच्या अंगुठ्यावर उभी राहून सभोवताली अग्नी प्रज्वलित केली आणि इतकी कठोर तपश्चर्या चालू केली ती महादेवांना आणि देवादी देवांना त्याची झळ पोचली. आणि त्या झळीचा परिणाम असा झाला की पार्वतीने महादेवांना विचारलं की ही आदिती देवी इतकी कठोर तपश्चर्या का करीत आहे. त्यावेळेला महादेवाने पार्वतीला सांगितलं की याच्यापूर्वी आदिती देवीने अशा कठोर तपश्चर्या केलेल्या आहेत, पण आम्ही काहीतरी कारण सांगून तिला थांबवलं होतं. पण पार्वतीने सांगितलं महादेवांना की तिथे आता एकदा कायमचं शंकेचं निरसन करा. तर चल म्हटले, आपण दोघेही तिथं जाऊ नंदीवरून. आणि जिथं आदिती देवींची तपश्चर्या चालू होती तिथं स्वतः देवादिदेव महादेव आणि पार्वती देवी या स्वतः आल्या नंदीवरून. आणि तिथं आल्यानंतर आदिती देवीला आता जागे कसं करायचं, त्या तपश्चर्यातून त्याचं तपश्चर्या भंग कशी करायची, म्हणून महादेवानी पहिला तिच्या भोवतीलची अग्नी ती भक्षण केली. अग्नी शांत झाल्यावर आदिती देवीने नेत्र उघडले आणि महादेवांना नमस्कार केला. त्यावेळेला महादेवाला नमस्कार केल्यानंतर महादेवाने आणि पार्वतीने आदिती देवीला विचारलं की आदिती देवी तू इतकी कठोर तपश्चर्या का करत आहेस. त्यावेळेला ती सांगते की माझ्या देवपुत्रांना आणि माझ्या पतीला अमरत्व मिळावं आणि देवपुत्रांना क्षत्रियांच्यापासून राक्षसी प्रवृत्तीपासून संरक्षण मिळावं म्हणून मी ही तपश्चर्या करीत आहे आणि याचा वर तुम्ही मला द्यावा. तर त्यावेळेला देवादिदेव महादेव म्हणतात की हे देवी तुला मी यापूर्वीच असं एक वर दिलेलं आहे की तू 14 प्रकारची 8 प्रकारची लक्ष्मी होशील आणि 14 प्रकारची योगिनी होशील. त्यामुळे तुला या जन्मात हे मुलाचं संरक्षण आणि पतीला अमरत्व नाही मिळणार, तर तुला हे पुढच्या जन्मी मिळेल. तर मी स्वतः कश्यपापासून पुनर्जन्म घेऊन पुढच्या अवतारात येईन आणि तू आदिती देवीपासून रेणू राजाच्या पुत्र कामिष्ठी यज्ञातून आयोनिज व्हायचं आहे. तिथं तुझा आणि माझा पुनर्विवाह होईल. त्या पुनर्विवाहानंतर आपल्याला प्रथमतः 4 मुले होतील. 4 मुलानंतर एक 5वा पुत्र असा होईल की तो साक्षात विष्णूचा 6वा अवतार असेल, म्हणजे भगवान परशुराम. तर त्याच्याकडून या सर्व क्षत्रियांचा नाश होईल आणि त्यासाठी तू या पुनर्जन्मासाठी तयार हो. पण पुनर्जन्म घेतल्यानंतर सुद्धा तुला 3 निमिषाचं वैधव्य प्राप्त होईल हे महादेवाने तिला सांगितलेलं होतं आणि त्याच्यातून तुला पुन्हा सुमंगलत्व प्राप्त होईल. तर ती अशी ही उग्र तपश्चर्या ही आदिती देवीने केलेली आहे आणि तिचा पुनर्जन्म म्हणजेच रेणुका देवी होय. आणि ब्रह्मकश्यपापासून महादेवाने जमदग्नी ऋषीच्या रूपामध्ये परत अवतार घेतलेला आहे आणि यांचा पुनर्विवाह पुढे झालेला आहे. हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव येथील एबीपी शिक्षण समूहात महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. याचे उद्घाटन एबीपी शिक्षण समूहाचे अध्यक्ष ए.बी. पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. हातकणंगले तालुक्यातील नवे पारगावमधील एबीपी शिक्षण समूहाच्या संकुलात महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आयोजित मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. समूहाचे अध्यक्ष ए.बी. पाटील यांच्या हस्ते प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमात पारगाव आणि वाठार केंद्रातील शिक्षक सहभागी झालेत. 31 सप्टेंबरपर्यंत हे प्रशिक्षण चालणार आहे. लोकशाही देशातील जबाबदार नागरिक म्हणून विद्यार्थ्यांची जडणघडण करावी, विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेचा, त्यांच्यामधील कौशल्यांचा विचार करून अध्यापन करण्याची दिशा निश्चित करण्याच्या उद्देशानं मूल्यवर्धन प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी बोलताना एबीपी शिक्षण समूहाचे अध्यक्ष ए.बी. पाटील यांनी शालेय ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांनी लोकशाही मूल्य, सामाजिक जबाबदारी, नीतिमत्ता, कौशल्य आणि सहजीवनाची तत्त्व आत्मसात करणं गरजेचं असून त्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं सांगितलं. त्यांनी शिक्षकांमध्ये समाज परिवर्तनाची मोठी ताकद असल्याचं सांगितलं. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आकांक्षा पाटील, केंद्रप्रमुख शिवराज मावशी, प्राचार्य एस.आर. पाटील, केंद्रप्रमुख प्रताप राबाडे, रमेश तोडकर, देवानंद जाधव, प्राजक्ता कुलकर्णी, अशोक खाडे, जयश्री जाधव, प्रमोद चव्हाण, नीता हराळे आणि शिक्षक उपस्थित होते.
श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या 48व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत येत्या गळीत हंगामासाठी 11 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट जाहीर करण्यात आलं। सभासदांनी संपूर्ण ऊस कारखान्याला पाठवावा असं आवाहन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी केलंय। कागलच्या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची 48वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। चेअरमन सुहासिनी देवी घाटगे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या। या सर्वसाधारण सभेत येत्या गळीत हंगामासाठी 11 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं। सभासदांशी संवाद साधताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे यांनी येत्या गळीत हंगामात सभासदांनी संपूर्ण ऊस कारखान्याकडे पाठवावा असं आवाहन केलं। कारखान्यानं गेल्या 2 वर्षात देशातील सर्वोत्तम सहकारी साखर कारखाना, सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार आणि उत्कृष्ट कोजनरेशन पॉवर प्लांट असे 3 राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेत। त्याबद्दल अध्यक्षा सुहासिनी देवी घाटगे आणि राजे समरजित सिंह घाटगे यांचा सभासदांच्या वतीनं सत्कार करण्यात आला। या सभेत साखरेच्या किमान विक्री दरात वाढ, इथेनॉल खरेदी दर वाढवणे आणि किमान 20 लाख मेट्रिक टन साखर निर्यातीला परवानगी द्यावी अशा ठरावांना मंजुरी देण्यात आली। सभेला संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते। कसबा वावड्यातील डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये रासरंग 2025 दांडियाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी विद्यार्थ्यांनी दांडी आणि गरब्याचा मनमुराद आनंद लुटला। यामध्ये सृष्टी कोळी आणि तनिष्का पोळ यांनी प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलं। कसबा बावड्यातील डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी रासरंग दांडियाचं आयोजन करण्यात आलं। रंगीबेरंगी चनिया चोली आणि संगीताच्या तालावर डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये रासरंग दांडियाचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला। याचा प्रारंभ डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए.के. गुप्ता, CHRO श्रीलेखा साटम, डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, उपप्राचार्य नितीन माळी यांच्या हस्ते श्री अंबाबाईच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आलं। यानंतर मान्यवरांच्या हस्ते रासरंग फलकाचं अनावरण करण्यात आलं। याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कॉलेजनं पहिल्यांदाच रासरंग दांडियाचं आयोजन केलं असून याचा मनमुराद आनंद लुटा असं आवाहन विद्यार्थ्यांना केलं। यावेळी CHRO श्रीलेखा साटम यांनीही मनोगत व्यक्त केलं। यानंतर संगीताच्या तालावर रासरंग दांडियाला उत्साहात सुरुवात झाली। यावेळी रंगीबेरंगी चनिया चोली परिधान केलेल्या विद्यार्थिनींनी आणि विद्यार्थ्यांनी ग्रुप करून दांडियाचा मनमुराद आनंद लुटला। या रासरंग दांडियामध्ये सृष्टी कोळी आणि तनिष्का पोळ यांनी प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलं। सई नांगरे पाटील आणि आंचल झाड यांनी 2रा क्रमांक, तर प्रणाली शिंदे आणि पूर्वा तोडकर यांनी 3रा क्रमांक पटकावला। यावेळी डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमधील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्राध्यापक शीतल साळुखे, प्राध्यापिका ऐश्वर्या पाटील, प्राध्यापक अजय बंगडे, प्राध्यापक सूरज जाधव, विभाग प्रमुख डॉक्टर P.K. शिंदे, प्राध्यापक अक्षय करपे, प्राध्यापक S.B. शिंदे आदी उपस्थित होते। नवरात्र उत्सवातील ललिता पंचमी सोहळा म्हणजेच कोहळा फोडण्याचा सोहळा उद्या होणार आहे। या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेसह संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे यांनी दिली आहे। शनिवारी आई अंबाबाईची पालखी हे त्र्यंबोली भेटीस निघालेली आहे। यामध्ये सर्व यंत्रणांनी चांगल्या पद्धतीनं आपलं काम सुरू ठेवलेलं आहे आणि हा पूर्ण पालखी मार्ग चांगल्या पद्धतीने सुरक्षित राहील यासाठी आपण प्रयत्नशील आहे। स्वच्छतेचा आणि रस्त्याची कामं सुरू आहेत आणि बऱ्यापैकी व्यवस्थित झालेली आहेत। टेमलाई टेकडी इथं जी मोठी यात्रा भरते म्हणजे कोल्हापुरातली एकमेव यात्रा जी टेमलाई टेकडीमध्ये ह्या नवरात्रोत्सव काळात भरत असते, तर त्यासाठी देवस्थान समितीनं सर्व नियोजन केलेलं आहे। नियोजित पद्धतीनं खेळण्यांची दुकानं असतील किंवा कापूर साखरची दुकानं असतील किंवा इतर यात्रेतील खेळ असतील, खाऊ गल्ली असेल, याचं व्यवस्थित नियोजन आखून त्याप्रमाणे त्यांना तिथं व्यवसाय करण्यासाठी आपण परवानगी दिलेली आहे आणि यात्रा चांगल्या पद्धतीनं भरेल आणि लोकांना सर्व सुविधा मिळतील यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे। टेमलाई टेकडीवरील काम सुरू असल्यामुळं तिथं
भाविकांना अनवाणी भाविकांना त्रास होणार नाही यासाठी आपण तात्पुरत्या रस्त्याची व्यवस्था चांगली केलेली आहे. पूर्ण वरती मंदिराच्या भोवती स्वच्छता करून झाडांचे कट्टे आणि इतर सर्व बाबी चांगल्या पद्धतीनं आपण तयार केलेल्या आहेत. ग्रिल परमनंट स्वरूपाचा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीनं सुरक्षित आणि चांगली आकर्षक यात्रा भरावी टेंबलाईची यासाठी आपण सर्व ती तयारी केलेली आहे. पाचगाव ग्रामपंचायतीचे बनावट लेटरहेड, सरपंच आणि ग्रामसेवकांचे खोटे शिक्के आणि सही मारून बनावट सरकारी कागदपत्र तयार करत शासन आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी सुभाषनगरमध्ये राहणाऱ्या निरंजन दिलीप गायकवाड याला बुधवारी रात्री उशिरा करवीर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान निरंजन गायकवाड हा कोल्हापुरातील राज्यसभा खासदारांचा निकटवर्तीय आहे. पाचगाव ग्रामपंचायतीचे बनावट लेटरहेड आणि सरपंच आणि ग्रामसेवकांचे खोटे शिक्के आणि सही मारून बनावट सरकारी कागदपत्र तयार करत शासन आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी सुभाषनगरमध्ये राहणाऱ्या निरंजन दिलीप गायकवाड याला बुधवारी रात्री उशिरा करवीर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान निरंजन गायकवाड हा कोल्हापुरातील राज्यसभा खासदारांचा निकटवर्तीय आहे. कोल्हापुरातील महालक्ष्मी विकास संस्थेच्या वतीनं पशुधन व्यवस्थापन आणि दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी नागपूरच्या पशु आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोपट नारायण कर्जुले यांनी शेळीपालन शेडसाठी वापरलेला उतारा खरा आहे की खोटा याची माहिती पाचगाव ग्रामपंचायतीकडे मागितली होती. 4 जुलै 2025 रोजी पाचगाव ग्रामपंचायतीनं असा कोणताही दाखला दिला नसल्याचं स्पष्ट केलं. पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रस्तावाला जोडलेला दाखला महाराष्ट्र पशु आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठ नागपूर यांनीही बोगस असल्याचं सांगितलंय. त्यानुसार पाचगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अजित राणे यांच्या फिर्यादीवरून संस्थेचे सचिव असलेल्या निरंजन गायकवाड विरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी निरंजन गायकवाड याला अटक केली आहे. फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणं आणि शासनाची दिशाभूल करणं या गुन्ह्यांखाली गायकवाडवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान निरंजन गायकवाड याला आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नागपूरच्या महाराष्ट्र राज्य पशु आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठाचा कार्यकारी सदस्य असल्याचं सांगणारा निरंजन गायकवाड हा भाजपच्या कोल्हापुरातील राज्यसभा खासदारांचा निकटवर्तीय आहे. सोशल मीडियात त्याचे खासदारांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ आहेत. या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या निमित्तानं शैक्षणिक अभ्यासक्रम मंजुरीच्या प्रक्रियेत योग्य पडताळणी होते का? बनावट दस्तऐवजांचा वापर रोखण्यासाठी सक्षम यंत्रणा आहेत का? स्थानिक राजकीय संबंधांचा गैरवापर होतो आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी हे 29 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते विविध ठिकाणी उद्घाटनं त्याचबरोबर त्यांची जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती पक्षाच्या वतीनं आज पत्रकार बैठकीत देण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी हे 29 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कोल्हापूर दौऱ्यावर ते पहिल्यांदाच येत आहेत, अशी माहिती पक्षाच्या वतीनं पत्रकार बैठकीत देण्यात आली. आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या दौऱ्यामुळं पक्षाला बळकटी मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यासह ते जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थितीचा आढावा या दौऱ्यामध्ये घेणार आहेत. त्याचबरोबर पक्ष कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी, पक्षाची बांधणी आणि जनतेपर्यंत प्रभावीरित्या पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील पहिल्या अधिकृत पक्ष कार्यालयाचं उद्घाटनही करण्यात येणार आहे. सायंकाळी 7 वाजता इचलकरंजी इथल्या जवाहर नगरमधील यशोलक्ष्मी मैदानावर त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला कोल्हापूर लोकसभा जिल्हा समन्वयक इलियास कुन्नुरे, इचलकरंजी लोकसभा जिल्हा समन्वयक इम्रान सनदी, शहराध्यक्ष इरफान बिजली, शहर कार्याध्यक्ष आसिफ शेख, करवीर अध्यक्ष जुबेर पठाण, सोहेल बागवान आदी उपस्थित होते.
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत कागल तालुक्यातील सिद्धनेरली प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांसाठी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। शिबिराचं उद्घाटन बामणीच्या सरपंच अनुराधा पाटील, एकोंडीच्या सरपंच जयश्री पाटील आणि सिद्धनेरलीच्या उपसरपंच रत्नप्रभा गुरव यांच्या हस्ते करण्यात आलं। या शिबिरात नेत्ररोग तपासणी, रक्त तपासणी, त्वचारोग तपासणी, ECG, BP, साखर तपासणी यासह पोषण आहाराविषयी मार्गदर्शन आणि आभा कार्ड नोंदणी अशा विविध आरोग्य सेवा देण्यात आल्या। यावेळी कागलचे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर फारुक देसाई, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पौर्णिमा शिंदे आदी उपस्थित होते। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद। आज तिसऱ्या दिवशीही मदतीचा ओघ सुरूच। दिवसभरात विविध सामाजिक संस्थांकडून जीवनावश्यक वस्तू आणि इतर साहित्य काँग्रेस कमिटी कार्यालयात जमा। पन्हाळ्यावरील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मनसेच्या 5 जणांविरुद्ध पन्हाळा पोलिसात गुन्हा दाखल। मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून खंडणी मागितल्यानं जिल्ह्यात खळबळ। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापुरात 28 सप्टेंबरला राज्यस्तरीय मेळावा घेण्यात येणार। मेळाव्याला मराठा बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं मराठा महासंघाचं आवाहन। दसरा महोत्सवांतर्गत रंगतदार आराधना कार्यक्रमात 7 राज्यातल्या तब्बल 117 कलाकारांनी आपल्या परंपरा आणि लोकनृत्यांचं केलं आकर्षक सादरीकरण। आणि शारदीय नवरात्रोत्सवाच्या 5व्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाई देवीची श्री भुवनेश्वरी माता रूपात, श्री तुळजाभवानी देवीची वनविहार सिंहासनारूढ रूपात, दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची 5 पाकळीच्या कमळ पुष्पातील खडी अलंकारिक सरदारी रूपात बांधण्यात आली पूजा। आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।